नमस्कार मित्रांनो, डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा महत्त्वपूर्ण माहितीकरिता। आज आपण बघणार आहोत पीएम किसान सन्मान निधी फॉर्म जर तुमचा रिजेक्ट झाला असेल बाय स्टेट लेवल, बाय सब डिस्ट्रिक्ट लेवल किंवा स्टेट लेवल, तर त्याला कसं एडिट करून अपडेट करायचं, रिजेक्ट फॉर्मला कसं पुन्हा भरायचं, कारण न्यू यात जाल तर फॉर्म होणार नाही, त्यात असं लिहून येईल की ऑलरेडी रजिस्टर्ड आहे फार्मर म्हणून। मग अशा रिजेक्ट झालेल्या फॉर्मला कसं एडिट करून करेक्ट करून अप्रूव्ह करायचं तर आपण या फॉर्ममध्ये बघणार आहोत। तर त्याच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, लिंकला जाऊन ओपन करायचं तर तुमच्यासमोर पेज असं ओपन होणार। होम पेजवर आल्यावर तुम्हाला स्क्रॉल डाऊन करून खाली स्टेटस यावर क्लिक करायचं आहे। आधार नंबर टाका आणि कॅप्चा टाकायचा आहे। आधार कॅप्चा नंबर टाकल्यावर सर्च बार यावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे तुमची माहिती दिसेल, आधार नंबर, फादर नेम, मोबाईल नंबर, डिस्ट्रिक्ट, तालुका, स्टेट सगळं, आणि इथे बघा रजिस्ट्रेशन डेट पण दिसेल आणि का रिजेक्ट झाल्याने स्टेटस पण दिसेल रिजेक्ट। आता या फॉर्मला करेक्ट कसं करणार मी, तर आता मी त्याच पेजवर जाणार आणि अपडेट सेल्फ रजिस्ट्रेशन यावर क्लिक करणार। इथे आधार नंबर टाकणार आणि कॅप्चा टाकून सर्च यावर क्लिक करणार। आता तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे। त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP जाईल आणि प्रत्येक वेळी कॅप्चा चेंज होणार जेव्हा जेव्हा तुम्ही जसं एकदा OTP पाठवाल मग पुन्हा अजून एकदा OTP जाईल त्यावेळी। आता गेट मोबाईल OTP यावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला पुन्हा कॅप्चा टाकायचा आहे आणि OTP येणार। OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती दिसेल, पूर्ण फॉर्ममध्ये जे काही तुम्ही भरलेली असेल। बघा आता इथे तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट, स्टेट दिसत आहे, सब डिस्ट्रिक्ट दिसत आहे, ब्लॉक दिसत आहे, विलेज दिसत आहे, फार्मर नेम, जेंडर, कॅटेगरी, फार्मर टाईप, मग काय ID घेत आहो आपण, आधार कार्ड घेत आहोत ते दिसेल। तर आता इथे तुम्हाला काही माहिती ऑलरेडी तुमच्या आधारने आलेली असेल। आता मी इथे सिलेक्ट करणार सब डिस्ट्रिक्ट माझी कोणती येते आहे, ब्लॉक कोणता येत आहे, कोणत्या ब्लॉकमध्ये शेती येत आहे, त्याच्यानंतर कोणत्या ब्लॉक म्हणजे तहसील कोणती येत आहे आणि विलेज कोणतं आहे शेतीचं ते सिलेक्ट करणार। त्यानंतर तुम्हाला तुमचं नावही टाकायचं नाही, जेंडरही नाही टाकायचं, पण तुमची कॅटेगरी निवड करायची आहे। मग तुमची शेती स्मॉल आहे की अदर याच्यात येईल, म्हणजे किती हेक्टरमध्ये येईल त्याच्यानुसार ते सिलेक्ट करायचं आहे। नंतर मला मोबाईल नंबरही नाही टाकायचा, आधार कार्डही नाही टाकायचं आहे, मला डायरेक्ट इथे लँड ID नंबर टाकायचा आहे आणि राशन कार्ड नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर मेन पार्ट हा खालचा येतो ज्याच्यात लँड डिटेल हे करावं लागते। तर तुमच्या सातबाऱ्यावर सिंगल नाव आहे की जॉईंट ते सिलेक्ट करा। त्याच्यानंतर खसरा नंबर, सर्वे नंबर टाका, एरिया टाका। पहिले जर शेती नावावर झाली असेल तर बिफोरवर क्लिक करा, त्याच्यानंतर झाली असेल तर आफ्टरवर क्लिक करा आणि RFAवर नोच राहू द्या। त्याच्यानंतर कोणत्या तारखेला शेती तुमच्या नावावर झाली ते तारीख टाका आणि मग लँड कसं ट्रान्सफर झालं, जर डेट ऑफ फादर असेल तर ते सिलेक्ट करा आणि मग ॲड करा आणि मग फाईल अपलोड करा 200 KB अंदर PDF मध्ये।
आणि मग सेव्ह यावर क्लिक करा. अशा सेव्ह करायच्या अगोदर माहिती एकदा परिपूर्णपणे चेक करून घ्या आणि लँड ट्रान्सफर कशामुळे झाला आहे तेही पुन्हा चेक करा. सातबारावर दिलं असतं कधी ट्रान्सफर झाला आहे काय झाला आहे आणि त्यानंतरच फॉर्मला सेव्ह करा आणि तुम्हाला मग एक रेफरन्स नंबर जनरेट होईल. अशा प्रकारे तुमचा फॉर्म एडिट केला जातो रिजेक्ट झालेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.